नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार. तर मी कार्ड्स 3 काढलेले आहेत. तर मी शफल करत होते आणि 3 कार्ड आलेले आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे सध्या तुम्ही कसल्या तरी चिंतेमध्ये आहात, दुविधेमध्ये आहात, काहीतरी बर्डन आहे तुमच्यावरती, एक कन्फ्युजनची स्थिती आहे किंवा कसली तरी चिंता तुमच्यावरती आहे, जबाबदाऱ्यांचं ओझं आहे. मे बी काहीतरी असं घडून गेले ज्यामुळे तुम्ही तुमची एनर्जी जी आहे खूप जास्त येते ड्रेन झालेली दिसून येत आहे. मे बी काही लोकांनी तुम्हाला इथे फसवलेलं सुद्धा असण्याची शक्यता आहे. कोणीतरी असू शकतं जे तुमच्याबद्दल जे आहे चुकीच्या गोष्टी मॅनिफेस्ट करत आहे, तुमच्या बाबतीमध्ये वाईट काहीतरी चिंतलं जात आहे असंही येथे दिसून येत आहे. द मॅजिशियनचं कार्ड इंडिकेट करत आहे असू शकतं तुमच्या आजूबाजूला छुप्या नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, तुमची मानसिकता जी आहे ती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. मे बी जी कोणी ती एनर्जी आहे ती खूप जास्त निगेटिव्ह येथे आपल्याला दिसून येत आहे. निगेटिव्ह म्हणजे त्या वेमध्ये नाही म्हणणार आपण, परंतु येथे दिसून येत आहे तुमचं कुठेतरी मन खच्चीकरण करून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न निगेटिव्ह फिमेल ऊर्जा येथे करताना दिसून येत आहे. फिमेल ऊर्जा मेल बॉडीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता येथे आहे. तर असू शकतं ती जी काही ती व्यक्ती करत आहे किंवा जे प्रिटेंड करत आहे, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जी कोणी नकारात्मक ऊर्जा आहे तिच्या मागे त्याचा काहीतरी स्वार्थ नक्कीच आहे. तर हे जे काही नौटंकी रचलेली आहे, हो जो काही ड्रामा तुमच्यासमोर केला जात आहे त्यामध्ये त्या व्यक्तीचा स्वार्थ आहे, त्या व्यक्तीचा काहीतरी फायदा आहे. बिकॉज येथे आपल्याला दिसून येत आहे चिटिंगची एनर्जी आहे, काहीतरी तुम्हाला फसवण्याची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी यामध्ये एक लोक नाहीये, यामध्ये अनेक सारे लोक असण्याची शक्यता आहे. येथे दिसून येत आहे त्या लोकांनी तुम्हाला येथे कुठेतरी चीट केलेला आहे, फसवलेला आहे. एक चेहरा त्यांचा समोर आहे परंतु पाठीमागे काहीतरी त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि तो चेहरा तुम्हाला दिसलेला नाहीये. तुम्ही एक साध्या भोळ्या मनाची व्यक्ती आहात, एक इमोशनल पर्सन आहात, तुम्ही सगळं काही प्युअर सोल आहात, सो स्पिरिच्युअल व्यक्ती आहात. त्यामुळे लोकांच्या मनातील किंवा ते जे काही पॉलिटिक्स खेळत आहेत तर ते पॉलिटिक्स तुमच्या समोर येत नाहीये, तुम्हाला ते कळत नाहीये. बट येथे दिसून येत आहे चिटिंगची एनर्जी आहे, खूप जास्त तुम्हाला चीट केलं जाऊ शकतं किंवा केलं असल्याची शक्यता येथे दिसून येत आहे. तर नक्कीच तुम्ही काहीतरी सध्या कन्फ्युजनमध्ये आहात, कुठला तरी निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये किंवा काहीतरी गोष्ट जी आहे जी तुमच्या मनाला लागलेली आहे आणि ती कुठेतरी येथे तुम्हाला त्याचं ओझं जाणवत आहे, तुम्हाला त्यातून मुक्त होण्याची तुमची इच्छा आहे. एक प्रकारे येथे दिसून येत आहे की तुम्ही शिवजींची आराधना करत आहात, मा शक्तीची आराधना करत आहात. तर येथे आज आपण कार्ड्स घेणार आहोत शिवजींकडून आणि मा कालीकडून. तर जे काही कार्ड्स आपल्याला मिळत आहे तर ते आपण मा कालीकडून घेत आहोत, शिवजींकडून घेत आहोत. दिसून येत आहे निगेटिव्ह फिमेल एनर्जी खूप सारे नौटंकी करून दाखवत आहे, नाटकं करून दाखवत आहे. एक प्रकारे त्याचा स्वार्थ साधण्यासाठी ती व्यक्ती काहीही करू शकते, कारण की ती एक स्वार्थी आणि संधी साधू व्यक्ती आहे. सध्याची जी काही संधी आहे त्या संधीचा ती व्यक्ती फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामध्ये पाहूया तुमच्या आजूबाजूला जी काही ही निगेटिव्ह फिमेल ऊर्जा आहे त्यामध्ये मा काली काय गाईड करत आहे, त्याचबरोबर शिवजी काय गाईड करत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय मा काली, जय मा काली म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचं आहे. तर नक्कीच ती जी कोणी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती नकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या कुंडलिनी शक्तीवरती, रूट चक्रावरती येथे प्रभाव झाल्याचा दिसून येत आहे. रूट चक्रा तुमचा मे बी अफेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, कारण की कुंडलिनी शक्ती येथे इंडिकेट करत आहे तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती आहात. एक तुमची जी काही ऊर्जा हाय लेवलला गेलेली आहे ती कुठेतरी खाली खेचण्याचा प्रयत्न येथे केला जाऊ शकतो किंवा केलेला आहे. तुम्ही जे काही पॉझिटिव्हिटीमध्ये होते, पीसमध्ये होतात, एक लव्हिंग एनर्जीमध्ये होतात, तिथून काढून तुम्हाला एक प्रकारे फिअर, भीती, राग, द्वेष यासारख्या नीच पातळीच्या किंवा आपण म्हणू निम्न स्तराच्या चेतनेवरती तुम्हाला आणलेलं येथे दिसून येत आहे. तर नक्कीच तुमची ऊर्जा जी काय आहे ती येथे खराब करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुमची ऊर्जा येथे कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुमचा रूट चक्रा येथे मे बी डिसबॅलन्स झालेला आहे सध्याच्या स्थितीला. फिअरमध्ये आहात तुम्ही, भीतीची एनर्जी आहे किंवा असू शकतं कसली तरी बर्डन, चिंता, द्वेष यासारखी सुद्धा भावनांमध्ये तुम्ही गेलेले आहात, कारण की येथे रूट चक्रा अफेक्टेड झालेला येथे दिसून येत आहे. सो स्टॅबिलिटी, स्थिरता सध्याच्या
वातावरणामध्ये तुम्हाला दिसून येत नाहीये। तर ह्यामध्ये माँ काली तुम्हाला गाईड करत आहे की जी कोणी तुम्हाला व्यक्ती त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे किंवा निगेटिव्ह फिमेल ऊर्जा खूप जास्त ड्रामा करत आहे, खूप जास्त येथे दिखावा करत आहे, काहीतरी रडून काहीतरी गोष्टी सांगण्याचा, ज्या घडल्याही नाही अशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यावरती माँ काली खूप जास्त क्रोधित झालेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये बिलकुल तशा नकारात्मक ऊर्जेला इथे बिलकुल थारा दिला जाणार नाही, त्याला त्याच्या कर्माची फळं लवकरच भोगावी लागणार आहे। तुम्हाला प्रत्येक वेळेस माँ काली प्रोटेक्ट करत आहे, लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक वेळेस माँ काली प्रोटेक्ट करत आहे। जर तुमच्यावरती शत्रूंनी अटॅक करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एकट्याला साधून, तर येथे त्यांना कोणी सोडणार नाहीये। त्यांना डिवाइन जे आहे, परमेश्वर जे आहे, माँ काली जे आहे, तुम्ही माँ कालीचे मुलं आहात, तुम्ही शिवजींचे मुलं आहात, तर तुम्हाला ती कधीही त्रास देऊ शकणार नाही, कधीही तुम्हाला ते अफेक्ट करू शकणार नाही। तर नक्कीच येते तुम्ही माँ कालीला बोलवा, माँ कालीची आराधना करा, माँ कालीला आवाज द्या। माँ काली तुमच्या संरक्षणासाठी पहिल्यापासून आहे, आतापासून नाहीये। तुम्हाला येथे जर हा व्हिडिओ मिळालेला आहे तर नक्कीच माँ कालीनेच तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे। तुम्ही आता ज्या काही संकटामध्ये आहात, ज्या काही त्रासामध्ये आहात, त्यामधून तुम्हाला माँ काली बाहेर काढत आहे सुखरूपपणे, काळजी करण्याची काहीही गरज नाही। माँ काली पाहत आहे तुमच्या आजूबाजूला जे काही षडयंत्र रचलं जात आहे, सतत जे काही तुम्हाला फसवलं जात आहे, सतत जे तुमच्या चांगल्या साधे भोळेपणाचा, तुमच्या चांगुलपणाचा जो काही फायदा उठवला जात आहे, तर यावरती माँ काली नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला इथे दिसून येत आहे, ऍक्शन घेणार आहे, काही ना काहीतरी ऍक्शन घेणार आहे, म्हणजे 100% घेणार आहे। त्या व्यक्तीला बिलकुलही सोडलं जाणार नाही। त्या नकारात्मक फिमेल ऊर्जा जी काही मेल बॉडीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे, तिला सुद्धा इथे बिलकुल सोडलं जाणार नाहीये। तुमच्या जीवनातील स्थिरता जर हिरावून घेण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत असेल, नेगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा प्रयत्न करत असेल, तर तिला सुद्धा डिवाइन सोडणार नाहीये, परमेश्वर सोडणार नाहीये। तुमच्यासोबत शिवजी आहेत, माँ काली आहेत, सो त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची बिलकुल येथे गरज नाहीये। यू आर डिवाइन चाइल्ड, तुम्ही एक बॉन्डली एक लीडर आहात, तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे, कारण की तुम्हाला माँ कालीने सांभाळलेलं आहे। प्रत्येक वेळेस तुम्हाला एखाद्या लहान मुलासारखं सांभाळलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाहीये। तर लवकरच त्यांना त्यांच्या कर्माची फळं आपल्याला इथे दिसून येत आहे। काली कल्मसा नाशिनी, तर सगळं काही नाश करणार आहे थोड्या दिवसामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते। ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुमच्या जीवनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला तुमच्या पदावरून हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेमध्ये तुमच्या खराबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या व्यक्तीचा नाश येथे होताना आपल्याला दिसून येत आहे। क्लेमेंट दिस रीडिंग, द भद्रकाली उग्र स्वरूप खूप जास्त उग्र झालेली आहे। माँ काली तिच्या लेकरांवरती जर अन्याय होत आहे तर माँ काली कधीही सहन करणार नाही, या प्रकारची ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे। तर नक्कीच दक्षिणा काली येथे आलेली आहे। दक्षिणा काली इंडिकेट करत आहे सगळ्या प्रकारचे वेपन्स हातात घेतलेले आहे, साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारचे वेपन्स जे काही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, माँ काली त्यांना सोडणार नाहीये। लवकरच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाशाला सुरुवात होत आहे, ती लवकरच नाश पावणार आहे, ती जी कुणी व्यक्ती आहे। तर पाहूया यावरती आपल्याला शिवजी काय गाईड करतात सध्याच्या परिस्थितीमध्ये। तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। सो थँक्यू सो मच। तर पाहूया या सगळ्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह फील करत आहात, स्वतःला खूप जास्त नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुम्हाला जाणवत आहे, तर पाहूया यामध्ये शिवजी आपल्याला काय गाईड करतात। लेट्स सी। शिवजी प्लीज गाईड मी। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय, शिव शिव शंभो। शिवजी प्लीज गाईड मी। तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। लेट्स सी। तर शिवजी तुम्हाला हे ते गाईड करत आहेत की जे काही तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत ते तुमच्याबद्दल बिलकुल प्रामाणिक नाही आहेत। लॅकिंग ऑनेस्टी इथे इंडिकेट करत आहे तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत
ते तुमच्याबद्दल बिलकुल प्रामाणिक नाही आहे, त्यांच्यावरती विश्वास बिलकुल ठेवू नका. ते तुम्हाला एक बोलतील, तिकडे एक बोलतील, इकडे एक बोलतील, म्हणजे त्या लोकांवरती विश्वास ठेवणं ही तुमची चूक आहे. सो सध्याची जी काही ऊर्जा आहे त्यामध्ये ते दिसून येत आहे लॅकिंग ऑनेस्टी, म्हणजे तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्यामध्ये तुम्हाला बिलकुल त्या लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही, ते प्रामाणिक नाही आहेत. तर डिवाइन नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी साईन देत आहे, शिवजी नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी साईन देत आहे, तर त्याकडे लक्ष द्या. काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं डोंट स्टॉप मूव्ह ऑन असं म्हणताय शिवजी. काही ठिकाणामध्ये थांबू नका, तेथून दूर व्हा. यू आर रिसिव्हिंग माय एनर्जी, चॅन्ट ओम. ओम मंत्राचा जप करा, या बाबतीमध्ये शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. ओम मंत्राचा जप करा. युअर सोलमेट इज कमिंग, तुमची सोलमेट येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. आय विल नेवर लेट यू सिंग, मी तुला कधीही सोडणार नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुला सोडणार नाही. तर शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहेत की सध्याची जरी ऊर्जा दुःखदायक असेल तरी सुद्धा मी तुझा हात सोडणार नाही आहे. युअर प्रेयर्स हॅव बीन एक्सपेक्टेड, तर तुमच्या जे काही प्रार्थना आहेत त्या परमेश्वराने मान्य केलेल्या आहेत, प्राप्त केलेल्या आहेत. तर क्लिअर नो, तर तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये क्लिअरली नो म्हणायचं. जर तुम्ही कुठल्या डिसिजनमध्ये आहात आणि तुम्हाला जर कुठला डिसिजन घ्यावा हे समजत नाही आहे तर येथे तुम्हाला शिवजी म्हणत आहे की सध्या त्या डिसिजनला हो म्हणू नका, नाही म्हणून टाका सरळ. कारण की तुम्ही जर कन्फ्युजनमध्ये आहात तर नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला नो म्हणूनच द्यायचं आहे. तुम्हाला तिथं बिलकुल त्या ठिकाणावरती थांबायचं नाही आहे, त्या गोष्टीसाठी थांबायचं नाही, त्या व्यक्तीसाठी थांबायचं नाही आहे. तर तुम्हाला क्लिअरली नो म्हणायचं आहे. डोंट वरी, आय एम प्रोटेक्टेड यू, मी तुझी काळजी घेत आहे, तू बिलकुल काळजी करण्याची गरज नाही आहे, मी तुझी सुरक्षा करत आहे, असं तुम्हाला शिवजी गाईड करत आहे. युअर बिलीव्ह विल कम ट्रू, तुझा जो काही विश्वास आहे तो खरा ठरणार आहे, तो खरा आहे. ज्याही बाबतीमध्ये तुझा विश्वास आहे, तू जो काही डिवाइनवरती विश्वास ठेवलेला आहे तर ते सत्यामध्ये उतरताना आपल्याला दिसून येत आहे. लेट इट गो, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला शिवजी गाईड करत आहे तर त्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायच्या आहेत. ॲक्सेप्ट द रियालिटी, रियालिटी काय आहे सध्या वास्तवामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करा. असू शकतं तुमच्यासमोर काही इल्युजन उभा राहत आहे, काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यासमोर एक वेगळं जग तयार करत आहे, तर त्या बाबतीमध्ये शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला रियालिटीकडे लक्ष द्यायचं आहे. वास्तवामध्ये खरं काय आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. वर्थलेस कनेक्शन्स आर बिंग रिमूव्ह, जे तुमच्या लायकीचे नाही आहेत, जे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही किमतीचे नाहीत असे कनेक्शन्स तुमच्या जीवनामधून काढून टाकले जाणार आहेत. वर्थलेस कनेक्शन्स आर बिंग रिमूव्ह, तर नक्कीच काही नेगेटिव्ह ऊर्जा ज्या तुमच्यासाठी गरजेच्या नाहीत, तुमच्यासाठी त्रासदायक आहेत, तर त्या तुमच्या जीवनामधून काढून टाकल्या जाणार आहेत. यू आर ऑन राईट ट्रॅक, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एखाद्या ठिकाणावरून मूव्ह ऑन करतोय, एखाद्या नात्यामधून मूव्ह ऑन करतोय किंवा एखाद्या जागेवरून मूव्ह ऑन करतोय, तर ते माझ्यासाठी योग्य आहे का, तर यस, डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. यू आर ऑन राईट ट्रॅक. कारण की जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती आहात, तुम्ही ह्या भौतिक जीवनामधील सुख, माया, मोह किंवा मटेरियलिस्टिक लाईफसाठी नाही बनलेले. सो तुम्हाला डिवाइन जरी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये टाकेल तर परत तुम्हाला त्याच परिस्थितीमधून डिवाइन बाहेर काढेल आणि पुन्हा तुम्हाला स्पिरिच्युअलिटीकडेच डिवाइन घेऊन जाईल. कारण की तोच तुमचा खरा मार्ग आहे, तोच तुमचा खरा रस्ता आहे आणि सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती तुम्हाला त्याच मार्गावरती पुढे घेऊन चाललेली आहे. कारण की ही मोक्षाची जर्नी तुम्हाला मिळालेली आहे, ही साधारण जर्नी नाही आहे. तर यामध्ये जे इतर लोकांसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुमच्यासाठी गौण आहेत, ह्या नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे मोहमायेमध्ये अडकू नका असं तुम्हाला शिवजी येथे गाईड करत आहे. नक्कीच खूप क्लॅरिटी मिळते जेव्हा जेव्हा आपण एखाद्या कन्फ्युजनमध्ये असतो, त्यावेळेस शिवजी तुम्हाला नक्की क्लॅरिटी देतात की मोहमायेमध्ये अडकू नका, कुठल्याही पदाच्या लालसेमध्ये अडकू नका, एखाद्या नात्याच्या लालसेमध्ये अडकू नका, एखाद्या जागेच्या लालसेमध्ये अडकू नका. तुमच्यासाठी ते नाही आहे, तुम्ही मोहमायासाठी नाही बनले.
तर तुम्हाला जे काही मार्ग मिळालेला आहे सध्याचा, त्यावरती तुम्हाला पुढे जायचं आहे. तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात, योग्य मार्गावरती तुम्ही आहात. रिसायटिंग ओम इज ओनली वेज रिमूव्ह ऑल ऑब्स्टॅकल्स. तर शिवजी तुम्हाला अगेन अँड अगेन हेच गाईड करत आहे. ओम मंत्राचा चॅन्ट करा, ओम मंत्राचा जप करा, ओम नमः शिवाय, ओम नुसतं ओमचं जर केलं सकाळी उठून तरी सुद्धा चालेल, परंतु ओम मंत्रांचा चॅन्ट केल्यास तुमच्या जीवनातून जे काही ऑब्स्टेकल्स आहेत ते निघून जातील. फक्त डिव्हाइनवरती ट्रस्ट ठेवा. ट्रस्ट इज नीडेड. तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे. तुमचा विश्वास येथे गरजेचा आहे. रिकॉल ग्रेस ऑफ युअर फॅमिली गॉड. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या कुलदेवीला तुम्ही बोलू शकता, तुमच्या कुलदेवतेला तुम्ही येथे बोलवायचं आहे. आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे, जी काही सध्याची कंडिशन आहे, सरेंडर टू गॉड. गॉडसाठी डिवाइनकडे परमेश्वराकडे सगळं समर्पित करा. चांगलं वाईट तुमच्याकडून काही घडलं असेल, काही कुठे घडलं असेल, ते सगळं परमेश्वराला तुम्हाला समर्पित करायचं आहे आणि टेन्शन फ्री व्हायचं आहे. चांगलं हो, वाईट हो, काही हो, जे काही होईल ते परमेश्वराला समर्पित करा आणि पुढे चाला. अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. अबंडन्स, यानंतर जे काही घडेल तुमच्या जीवनामध्ये, निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्या जीवनामधून निघून जाईल आणि एक प्रकारे समृद्ध लाईफ तुमच्या जीवनामध्ये येत आहे. अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, आनंद, समृद्धता, भरपूर पुष्कळ संपन्नता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लेम दिस रीडिंग. इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू. आणि लास्टचा मेसेज आपण घेऊया. सून यू विल अंडरस्टँड हिडन ब्लेसिंग्स. तर लवकरच तुम्हाला कळेल की ह्याच्या पाठीमागं छुप्या जे काही आशीर्वाद होते ते तुमच्यासाठी काय होते ते तुम्हाला लवकरच ह्याच्यातून कळेल. बट एक अवेअरनेसचा पण मेसेज आहे तुमच्यासाठी. बी वेअर चिटिंग. कुणीतरी तुमच्यासोबत चिटिंग करू शकतं, या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला सतर्क राहायचं आहे. तर चिटिंग होऊ शकते तुमच्या बाबतीमध्ये, त्यामुळे सतर्क राहायचं आहे. सो हे सगळे मेसेजेस तुमच्यासाठी होते, आज शिवजींकडून होते, त्याचबरोबर महाकालीकडून होते. तर हे सर्व मेसेज तुमच्यासाठी आहेत. ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात, असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.